काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंनी केलेलं वक्तव्य हे बालिशपणाचं आहे असा हल्लाबोल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केला। प्रशांत पडोळे अपघातानं खासदार बनलेले आहेत असा टोलाही त्यांनी लगावला। आज अवकाळी पावसामुळे जो नुकसान झालाय, बांध्यातील जो धान उभा आहे तो सुद्धा पाण्याखाली येऊन त्याला कोंब फुटलेले आहे। पीक विमा 18 रुपये भेटले साहेब, 18 रुपयानं काय होते पीक विमा मध्ये साहेब? धोरण चेंज करा साहेब, आम्ही तर तयार आहोत तुमच्यासाठी। यावेळेस शेतकरी आत्महत्या करणार आहे साहेब, तुम्ही समजा आम्हाला 1 लाख रुपये आमच्या शेतकऱ्याला तुम्ही नाही दिला नाही, आमच्या शेतकऱ्यांचा हक्क दिला नाही साहेब, तर यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही। यावेळेस आम्ही उडवून देऊ साहेब, तुम्हाला उडवून देऊ। प्रशांत पडोळे हे ॲक्सिडेंटल खासदार आहे आणि त्यामुळं बोलताना जरा तारतम्य सांभाळलं पाहिजे। त्यांनी आपल्या नेत्याला विचारून घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसजीवर बोलताना विचार करून बोललं पाहिजे। पहिल्यांदा ॲक्सिडेंटल खासदार झाल्यामुळं आणि काही त्या ठिकाणी प्रगल्भता नसल्यामुळं, कुठलीही प्रगल्भता नाही आहे आणि त्यामुळं प्रगल्भ व्यक्तींनी एखाद्यावेळी बोललं तर ठीक आहे, पण असे लोक बोलतात हे बालिशपणाचे लक्षण आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।